प्रभु रामचंद्र भगवान की जय। दुर्धर देखो निरावन स्वर्गी सुर सिद्ध गण मेळोनिया सकळ जन विष्णूचे स्तवन आरंभिले। रावण रागावलेला आहे क्रोधाच्या पोटी रामाला आव्हान करतोय। हे पाहून सगळे घाबरले आणि घाबरून काय केलं त्यांनी? कोणताही संकट काळ आल्यानंतर काय पडता संकट भारी पडता कड भारी जग भारी दासी आठवावा हरी हरी ऐक नाही। मग या लोकांना काय केलं? कोणी कोणी सूर सिद्ध गण, गण म्हणजे गट, सुरांचा गट, सिद्धांचा गट, किन्नरांचा गट, गंधर्वाचा गट, यक्षाचा गट, हे गट आहेत बरं का, पितृगणाचा गट, पितृगण गण। मग सगळे कशावर म्हणाल तर पुढे सकळी जन म्हटले। सगळे लोक विष्णूची प्रार्थना करू लागलेली आहे। संकट आलं की माणसाने देवाचा धावा करावा। संकट आल्यावर बरं का एरवी नाही, सगळं मनासारखं चालल्यावर देवाला कोण आठवायला लागलंय काय? द्रौपदीने आठव कधी केला कृष्णा धावरे? कधी संकट आल्यावर। दुःशासनानं वस्त्राला हात घातल्यावर त्याचा भाव तो नाही बाबांनो। अरे त्या भगवंताला कधीही आठवा, स्मरण करा, तो संकटच येऊ देत नाही। ऐक नाही, मागे पुढे उभा राय समाज आधी आघात निवाराया। ऐक दुख में सुमिरन सब करे वाह, सुख में ना करे कोई वाह, सुख में सुमिरन करे तो दुःख काय को। वाह, अगदी अगदी वाह। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सगळे संकट काळात देवाचं स्मरण करतात। मला वाटतं तुळशीदास कबीरदाजीचं प्रमाण की सुखामध्ये सगळे देवाला विसरून जातात, दुःखामध्ये त्याच्या सुखामध्ये जर मी भगवंताची आठवण केली तर दुःख कशाला विसरू? दुःख कशाला? आता ज्या वेळेला हा प्रसंग आला आणि मग हे सगळे गण मिळून विष्णू परमात्माची प्रार्थना करू लागले, स्तुती करू लागले। धाव पावगा अच्युता भक्स वत्सला अनाथ नाथा पावावे सुर कार्यार्था लंकानाथा निवटावया। ही प्रार्थना आणि रामाला विजय मिळावा म्हणून नाही केली। लंकानाथा कोणाला कशातून बोलू त्याला कशातून। रावणाला जर मारलं नाही तर आम्ही याच्या बंदीतच राहतो, अडकलेलो, आमची सुटका होणार नाही। नवग्रहाच्या पायऱ्या केल्या, गणपती बाप्पाचं गाढव सांभाळायचं काम आहे आधी करून। जर रावण जिवंत राहिला तर आमची जी काही दास्यत्व आहे त्याच्यातून मुक्तता कधीच होणार नाही। म्हणून हे विष्णू परमात्मा, हे भक्तवत्सल भगवान जो पदावून कधी च्यूत होत नाही, असा जे पद मिळालेलं आहे कायम, ते कमी होत नाही, वाढत नाही, स्थितिस्थापक भाव ज्याला म्हणतात तो कायम, त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही, असा जो भगवान आहे अच्युत परमात्मा। आणि त्याची प्रार्थना करू लागली की हे भगवान धाव वड्या धाव आणि या रावणाला मार। कोणाची प्रार्थना करतात? विष्णूची। कोण? देव। कुठून करायले? स्वर्गामधून। आणि म्हणते काय? आम्हाला बंदी खाण्यातून सोडवा। पहा ना काव्य करते कुठली पाहू आला भाव तर आला त्याच्यात। साह्य होवनी श्रीरामासी निवटो दिया लंकेशासी संरक्षावे निज भक्तासी बंदी मोचनासी करवोनी। प्रार्थना करू लागले हे भगवान विष्णू परमात्मा, रामचंद्राला तुम्ही सहकार्य करा। सहकार्य करून तुमच्या सहकार्याविना रावणाला मारू शकणार नाहीत असा भाव इंद्रादिक देवांचा। आणि मग रावणाला मारल्यानंतर रावण जर मारला तर धर्माचं संरक्षण झालं, रावण जर मारला तर साधू संतांचं परित्राण झालं, आणि रावण जर मारला तर आम्ही याच्या कैदीतून मुक्त होऊ। आता मला सांगा कुठून बोलाले हे देव? उगा थोडा लक्ष द्या ना गोवीकडे, स्वर्गातून सूरसिद्ध गण स्वर्गातून बोलायला लागले की हे प्रभू विष्णू परमात्मा धाव आणि आम्हाला रावणाच्या कैदीतून मुक्त करा। आता कैदेत जर असते तर स्वर्गात कसे आले असते? शंका। आणि स्वर्गात असते तर रावणाच्या बंदीखान्यात कुठले? नाही, भाव काय याचा? तर भाव असा आहे बाबा याचा, देहाला अहम म्हटलं, वास्तविक भगवंताना हा जो देह मला दिलेला आहे भगवत प्राप्तीसाठी,
म्हणा महाराज प्रमाण देवे दिला म्हणा आले गोड गोड म्हणणारे आहेत. संगीत अलंकार अंगद महाराज आहेत, हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज आहेत. एखाद्याला म्हणायला काय होईल बोला. देवे दिला देह भजन गोमटा, देह दिला देह भजन गोमटा, तोया झाला फट बलिकेचा, तोया झाला फट बलिकेचा, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. काय ना काय तुम्ही आम्ही खेळली असं चाललंय थोडस. कारण संदेशच कसा आहे मला काय जेवढं होईल तेवढं सांगा मला. मी नको म्हणतो आपल्याला शिकून सवय लागलेली असते बोलायची. लांबला की लांबलाच विषय आखला आखडला खूप परवानगी आपल्याला. त्यांच्या परवानगीमुळे बसून काय विषय चालला होता आपला की हा सुंदर देह भगवंताना मला दिलेला आहे त्यासाठी भगवत प्राप्त. पण देहाला मी म्हटलो, देह संबंधी माझं म्हटलो, ज्या कारणासाठी देह मिळालाय ते भगवत कारण बाजूलाच राहील. आणि मी प्रपंचात गुंतत गेलो आणि झालं काय मग ज्याच्यासाठी देह दिलाय त्याच्यासाठी त्याचा वापर मी केला नाही. शास्त्राचा नियम असा आहे जी वस्तू ज्यासाठी दिली त्याच्यासाठी वापर करणं याला शहाणा म्हटलंय. मग या देहाला जी इंद्रिय दिलं भगवंताने कशासाठी दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख काया यासाठी इंद्रिय दिले. पण या रावणाने या इंद्रियाचा वापर भगवत प्राप्तीसाठी केला नाही. वाणीने भगवंताचे गुणानुवाद करायचे आहेत, कानाने भगवंताचे गुणानुवाद श्रवण करायचे आहेत. आधी करून हे जे इंद्रिय दिलेत मला 10, या हाताने देवाची पूजा करायची, देव समजून पुढल्याला एखादा अडचणीत असेल मदतीसाठी हात पुढे करायचे आधी करून. मग हे इंद्रिय दिलेत भगवंतानं मला ज्या कामासाठी न वापर करता वैषयिक कामासाठी प्रापंचिक कार्यासाठी या इंद्रियाचा मी वापर करू लागलो. यामुळं या इंद्रादी देवाला दुःख. कारण 10 इंद्रिय आहेत. डोळे, कान, रसना, त्वचा आणि घ्राण म्हणजे नाक. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञान ग्रहण करतात ना याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. काम करतात ना त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. हात पाय डोळे उपस्थ आणि वाणी हे 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि या कर्मेंद्रियाच्या ठिकाणी कार्य करण्याची शक्ती त्यांच्यात नाही. माझ्या हातात आहे, हात जड आहेत ना पण तरी हालचाल करतात. ते गोळाचा खडा उचलून मी तोंडात टाकतो, कोणतंही काम करू शकतो. का ते याच्यामध्ये विशेष रूपाने इंद्र नावाची देवता स्थापित केलेली आहे. सामान्य रूपाने इंद्र स्वर्गामध्ये आहे. सामान्य रूपाने पूर्व दिशेचा अधिपत्य इंद्राकडे आहे, ज्याला दिक्पाल म्हणतात. लोकपाल वेगळे आणि दिक्पाल वेगळे. दिक म्हणजे दिशाचं जे पालन करणारे आहेत ना त्यांच्याकडे ते कार्य हे ब्रह्मांडाचं संतुलन राखावं, व्यवस्थित कार्यभार चालावा यासाठी 33 देवाची नियुक्ती भगवंताने केलेली आहे. जसं हे आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य, याचं व्यवस्थापन होण्यासाठी एक कोणतरी मुख्यमंत्री असतो, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री त्या खाती त्यांच्याकडे दिलेले असतात. म्हणजे व्यवस्थित कारभार चालतो ना. तसं याचं संतुलन ब्रह्मांडाचं व्यवस्थित व्हावं त्याचे चालक निवडले 33 जण. देवबाप्पा अभिषेक वगैरे झाल्यानंतर मंत्राक्षर देत असतात. आदित्या वसौ रुद्रा मरुद्गणा लोकपाला प्रियमिच्छन्ति मंगलानि. हे रुद्रादित्याची वेळा वसुहन साध्य माऊलीने त्याचं व्याख्यान केलं. अश्विनी देव विश्वविभवे वायुवी हे. वा वा वा. याच श्लोकाचा अनुवाद माऊलीने केला. आणि हे पहिल्यापासून आशीर्वाद आहे ना. आदित्य बहुवचनी शब्द आहे. आदित्य एक नाही, आदित्य हा म्हणजे 12 सूर्य 11 रुद्र 8 वसून महाभारतात त्यांचे नाव आले महाराज.
श्लोकासहित मी काढून ठेवले. 8 वसू, 11 रुद्र, 12 सूर्य, किती झाले 31, आणि मरुद्गण आणि लोकपाल असे मिळून 33 देव, यांच्याकडे हे कार्य सुरू. तसं या हे ब्रह्मांडातले देवता झाले, या पिंडांडातल्या शरीरातल्या देवता विशेष रूपाने स्थापित केल्या. हाताची देवता आहे इंद्र. भगवंतानं हे जड हात आहेत कार्यरत व्हावेत यासाठी इथं इंद्राची स्थापना केली. तुम्ही म्हणता हे आता ते लोक सुशिक्षित वगैरे नसते, इंद्राचा हाताचा काय संबंध, हात काम करायचे करतातच. समोरून एक माणूस आला, हो ते तांब्या घ्या बरं, म्हणला हात उचलत नाही. का उचलत नाही म्हणजे वारं गेलं. वारं गेलं म्हणजे काय झालं, हात नाही का, त्याला बोट नाहीत का, हाताला काय झालंय का, तरी उचलत नाही का. उचलण्याची चेतना देणारी जी शक्ती इंद्र नावाची ती निघून गेली. तांब्या आहे, काम करायला वस्तू माझ्या समोर आहे, हात आहे उचलण्यासाठी, पण तरी उचलू शकत नाही, कारण इंद्र नावाची देवता निघून गेली. इंद्र नावाची देवता अजून एक सुलोचनाचा अध्याय होऊन गेला, याच्यामध्ये 31 अध्याय, बहुतेक युद्धकांडातला 31वा अध्याय सुलोचना ऐक नाही. मग तिथे ज्या वेळेला इंद्रजिताचा हात येऊन अंगणात काढला, मग कोणी मारलं, कुठं मुलक आहे काय हे पाहण्यासाठी तिनं भगवान शंकराची प्रार्थना केली. सुलोचनेने भगवान शंकराची प्रार्थना केली, आणि मग भगवान शंकराने इंद्राला आदेश दिला, जा म्हटलं. का भगवान शंकरला काम करता येत नव्हतं का, इंद्राला जा म्हटले. मग ते हातानं लिखाण केलं. का, हाताची देवता आहे इंद्र. कार्य हातातून कोण करून घेतं, इंद्र ही देवता. मग ज्या हाताने मी भगवत पूजा करायची, टाळी वाजवायची आहे, सत्कर्म करायचं आहे, इंद्राला आनंद वाटतो. पण त्याच हाताने नको ते मी कार्य करू लागलो, वैषयिक कार्य करू लागलो, इंद्राला दुःख झालं. या अहम रावणाने या पद्धतीने इंद्राला बंदिस्त केलं. अशा ह्या देवता प्रत्येक इंद्रियाच्या विषय लाभेल आपला. डोळ्याची देवता कोण आहे, भजगतान महाराज. डोळ्याची देवता सूर्य. भगवंता विशेष रूपाने, कारण कसं आहे, सामान्य रूपात जी वस्तू असते तिचा वापर मला करता येत नाही, उपभोगता येत नाही. विशेष रूपाने ज्यावेळेला ती वस्तू मला प्राप्त होईल त्यावेळेला त्याचा वापर करता येतो, उपभोगता येतो. जसं सामान्य रूपाने माझ्या आत अग्नी आहे, सामान्य रूपाने या ब्रह्मांडात अग्नी आहे, मला वापर करता येतो का नाही. ज्या वेळेला विशेष रूपाने घर्षणजन्य मी अग्नीला निर्माण करेल, त्याला तो प्रकाश देईल, त्यावेळेला चुलीमध्ये स्वयंपाकाचं काम करेल, अन्न पचवेल. ब्रह्मांडात अग्नी नाही का, आहे, पण तो सामान्य रूपाने आहे, विशेष रूपाने नाही. माझ्या आत भगवान आहे का नाही का, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, पशुत आहे, दगडात आहे, सगळीकडे. मग मला भगवंताचं नामस्मरण म्हणून कथा कीर्तन करायची काय गरज, तो आहेच ना, आहेच ना, आहे तो ईश्वर सर्वभूतानां प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे, पण तो सामान्य रूपाने आहे. मग सामान्य ज्ञान अज्ञानाला पोषक असतो. ज्या वेळेला अज्ञानाचा निश्चेष मला नाश करायचा आहे, त्यावेळेला विशेष ज्ञानाची गरज आहे. तद्वत सामान्य रूपाने भगवान आहे, पण त्याची अनुभूती येण्यासाठी मला विशेष रूपाने त्याला प्रगट करावं लागतं, विशेष रूपाने. तसं सामान्य रूपाने या ब्रह्मांडात हे देव आहेत, पण विशेष रूपाने शरीरात स्थापन केले. डोळ्याची देवता सूर्य, कानाची देवता दिशा आहे, वाणीची देवता अग्नी आहे, रसनेची देवता रस आहे, पायाची देवता त्रिविक्रम आहे, मनाची देवता चंद्रमा आहे, बुद्धीची देवता ब्रह्मदेव आहे, चित्ताची देवता नारायण आहे, अहंकाराची देवता रुद्र आहे. आदी करून या इंद्रिय अधिष्ठित देवता, या इंद्रियाला भगवंताने या देवता दिल्या का, या इंद्रियाच्या माध्यमातून याने माझी प्राप्ती करून दिली. आणि इंद्रिय पण याचा वापर अहम रावण शब्द स्पर्शाधिक विषय सेवन करण्यासाठी, तेही विहित विषय नाही, निषिद्ध विषय सेवन करण्यासाठी करू लागलेला आहे. म्हणून याचं दुःख या पिंडांडातील देवतेला वाटू लागलं. ब्रह्मांडातल्या देवता मोकळ्याच आहेत, स्वर्गामध्ये जे हे सुर आहेत ना, हे ब्रह्मांडातले देवता ते मुक्तच आहेत. पण या पिंडांडातल्या विशेष रूपाने स्थापित केलेल्या देवता ज्या आहेत आणि त्या बंदिस्त आहेत, म्हणून या बंदी खाण्यातून आम्हाला मुक्त करा असं म्हणून राहिली. शंका काय होती आपली, स्वर्गात राहून ही प्रार्थना करायची, तर पुन्हा म्हणते आम्हाला बंदीतून मुक्त करा. आणि मोकळीच आहेत ना तुम्ही स्वर्गामध्ये, कुठं बंदी खाण्यात आहे. हे भाव आहेत ग्रंथाची बरं का. म्हणून तो इंद्रादिक देव प्रार्थना करू लागेल. कोणाची, विष्णू परमात्माची. विष्णू परमात्माची म्हणजेच पर्यायाने रामाची. त्यांना माहित नाही का विष्णूचाच अवतार राम आहे.
मग हे रामराया आता वेळ लावू नका. अन्याय अत्याचारी रावण याला जास्त दिवस जीवन ठेवू नका. मारा त्याला, आम्हाला बंदीतून मुक्त करा. अधर्माचा पगडा वाढलेला आहे, धर्माची संस्थापन करा, साधू संतांचं रक्षण करा, असा धावा, अशी स्तुती इंद्रादिक देवतांनी सर्व गणांनी, एका नाही सर्व गणांनी, मगाच गणाचे नाव सांगितले, देवतांचे नाव सांगितले, यांनी विष्णू परमात्मा म्हणजे पर्यायाने रामाची प्रार्थना केलेली आहे. राम वधिना रावण तय बंदी मोचन करी कोण, कष्टताती सुरगण त्याचे स्थापन कर. अहम रावणाला मारण्यासाठी आत्मारामच लागतो. बरोबर आहे की नाही? जीवदशा जर बाधित करायची असेल, साधकाने साधना केल्यावर साध्य जो परमात्मा आहे तोच या दशेला बाधित करत असतो. दशेचा बाध करायचा असेल, जीवदशेचा बाध जर करायचा असेल, बरंच काय बोलता येईल. चला, आईशी भाकिता करुणा कळो सरले रघुनंदना. ऐका ना जगताप महाराज, तुम्ही लक्षात ठेवा. देवाचा देव राम राणा सुखी सुरगणा करीतसे. आपल्या इकडं ऐकणारे कमीच आहेत, कारण वातावरण असं आहे ना, त्यामुळं. नाही ही जागा काय पुढं तुम्ही काय केलं, सगळे आले असतील लोक. म्हणजे बंधनच असं घातलंय त्यानं, माणसापासून घ्यायला लागली, दाबून पळायला लागली. संकटकाळी माणसासाठी धावून येत होते सुख दुःखाला. आता दुखायला की लांब लांब नको रे बाबा तिथं जायचं. भगवंताची खुबी बाबा, नो भगवंताची खुबी. देवाला मानित नाही होय, नाशिक कुठला देव काही स्वतः पुरोगामीवाद जास्त वाढला सध्या. पुरोगामीवाद त्यांना अद्दल घडवण्यासाठी भगवंतानी एक कुठला तरी सूक्ष्म विषयानं सोडून द्या. एक अख्खं जग हात. किती शोध लावला विज्ञानाने, चंद्रावर गेले, मंगळावर गेले, किती शोध लावला. लावा डोकी आता. अख्खं जग हैराण केलं की त्याची पावर आहे बाबा, त्या भगवंताची त्याची पावर आहे. अंगद महाराज, सर्व सत्ता त्याची आहे आणि प्रत्येक जो व्यवहार जगतामध्ये होतो त्याच्या आज्ञेविना, त्याच्या सत्तेविना होत नाही. आज थोडं संगीत रामायण म्हणा ना घटका बरोबर, कारण मस्त गोड आल्यानंतर त्याचा वापर नाही, उपभोग नाही घ्यायचा तर काय करायचं. मग झाड आहे, झाड आपण पाठवून झाडाचं पान हारायला गेले. कोणाची सत्ता आहे महाराज? आज मला माहिती होतं, तुम्हाला म्हणण्याचा भाव काय. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता. बोला. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. एक मी ऐकविली एक नारायण, एक मी ऐकविली एक नारायण. प्रभू रामचंद्र भगवान की जय. राम रंग धीर सुखी करावया सुरवर, हाती धरोणी धनुष्य क्षर वधावया दश शिर तिष्ठत. नाथराम सांगू लागले, नाथरांचा भाव सांगू लागला ना, विष्णूची प्रार्थना करत होते युद्धाला राम समोर. विष्णूची प्रार्थना का केली, कळाली कोणाला? रामाला. म्हणजे पर्यायाने रामचंद्राची प्रार्थना करत होते, प्रभू तुमच्याशिवाय या अहम रावणाला कुणी मारू शकत नाही, तुम्ही मारा. हे कळालं सगळ्यांचं संकट, तो प्रसंग. मग रामचंद्र धनुष्याला बाण लावून युद्धासाठी सज्ज झालेले आहे. विचित्र शस्त्रे विदग्धे रावण हानी निजमध्ये, राम छेदील निमिषार्धे श्रोते आनंदे परिसोत. आता चित्र वेगवेगळे अस्त्र रावण सोडणार आहे आणि त्याचं निवारण रामचंद्र करणार आहे. या दोघांचं जे युद्ध आहे ना, आतलं युद्ध सांगितलं ग्रंथकर्त्यांनी आणि बाहेरलं युद्ध सांगितलं. बाहेर कसे कसे शस्त्रास्त्र लोक सोडणार आहेत, निवारण करणार आहे, हे बहिर्युद्ध. आणि आंतरयुद्ध जे आहेत, आतूनही कोणत्या शस्त्राचा प्रयोग रावण करणार आहे
आणि राम त्याचं कसं निवारण करणार आहे हे ऐकायला मिळणार आहे. म्हणून आमचे परममित्र रामायणाचे गाढे अभ्यासक श्री हरिभक्ती परायण परमेश्वर महाराजजी शिंदे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ना, धन्यवाद तर पुन्हा पुन्हा आम्ही देतोच त्यांना, ते धन्यवादाला पात्रच आहे. एवढं फार अभ्यास रामायणाचा तुम्ही पहा, त्या पोस्टवर दररोज येते ती ओळी देतात, दररोजच्या अध्यायावर एक ओळी देतात, उघड द्यायची म्हणून नाही. आजची ओळी ओम नमो, आजची ओळी पाहत मी अक्षरी अक्षर श्रीराम आधी करून मला पाठ नाही झाली. 3 दिवसापूर्वी एक ओळी दिली त्यांनी, 3 दिवसापूर्वी. कारण फोटो जातात ना, वाचकाचे सूचकाचे फोटो जातात, त्यांचे नाव वरी एक ओळी टाकतात. ओळी अशी त्यांनी टाकलेली आहे 3 दिवसापूर्वी. युद्ध नव्हे हा परमानंद, रणरोही हा आनंद आनंद, राम ओळला सच्चिदानंद, अगाधबोध रणरंगी. कुठं बोध आहे? रणरंगी, युद्धामध्ये बोध आहे. कसा? या ओळीचा थोडा अर्थ पाहू त्यांनी दिलेला आहे. युद्ध नव्हे हा परमानंद, राम रावणाचं युद्ध युद्ध नाही बाबानो. या युद्धाचा जो रंग आहे, या रणरंगामध्ये परमानंदाची प्राप्ती होते. परमानंद, परम म्हणजे श्रेष्ठ, यापेक्षा दुसरा आनंद नाही मोठा. आणि तुम्ही आम्ही याच्या शोधात आहे, आनंदी जीवन तुम्हाला आम्हाला जगायचं आहे. मग राम रावणाचं युद्ध जिथे या ग्रंथकर्त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे ते लक्षात द्या आणि त्याप्रमाणे जीवनामध्ये आचरणाचा प्रयत्न करा. हे युद्ध नाही हाणामाऱ्या आणि शिवीगाळ असं नाही. तर हे जे युद्ध आहे राम रावणाचं युद्ध आहे. गगनम गगनाकारम सागर सागरोपमः राम रावणयोर युद्धम, राम रावण राम रावणाचं युद्ध मागून कधी झालं नाही, पुढे होणार नाही. ते युद्ध परमानंद देणार आहे. विषयाविना जो उपभोगल्या जातो त्याला परमानंद म्हणतात. इंद्रियाविना जो भोगल्या जातो त्याला स्वानंद म्हणतात. विषयापासून जो मिळतो तो विषयानंद आहे. तो क्षणिक असतो, टिकणारा नसतो. पण हा जो प्रसंग आहे, नाथ मला सांगू लागले, युद्ध नव्हे हा परमानंद, बरं मग आनंद देणारा हा प्रसंग बघून सर्वांगाचे गान करून. एक रण नव्हे हा आनंद कंद. आनंद कंद म्हणजे मूळ. आनंद ज्यापासून निर्माण होतो, आनंदाचं मूळ म्हणजे राम रावणाचं युद्ध आहे. आणि राम ओळला सच्चिदानंद. आता परमानंद, आनंद कंद हे निर्गुण विशेषण आहे. आणि राम ओळला परमानंद हे सगुण विशेषण आहे. राम नाव आणि रूप आलं, आकार आला, अवतार आला. हा मग सगुण निर्गुण भगवंताचे 2 रूप आहेत, 2 रूप आहेत. पण इथे सच्चिदानंद पदाने हे सूचित केलेलं आहे. जसं आपण भागवतामध्ये महात्म्याच्या आरंभी एक श्लोक म्हणतो, सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आम्ही श्रीकृष्णाला नमस्कार करतो. कोण्या? सच्चिदानंद रूपाय. तसं राम ओळला सच्चिदानंद. सच्चित अधिक आनंद, 3 प्रक्रिया राम पदासाठी घातल्या का? ऐका, बरंच काही बोलता येईल आपल्या बरोबर. पण मला वाटतं 4 वाजून गेले, 4:10 झाले. काळजी करू नका. राहिलेला अध्याय त्याला परमेश्वर मानण्याकडे सेवा करायला आणि वाचायला अंगद महाराजांकडे असं नियोजन झालेलं आहे. त्याचं विषय काय चालला? राम सगुण सच्चिद आनंद. भागवतकार आले, हरिभक्ती परायण वेदमूर्ती. मला वाटलंच होतं, मगाशीच आठवण झाली योगेश महाराज. योगेशला फोन केला, तुला त्या दिवशी फोन केला, 900 हा गुंतला. तो भागवतकार कशात तरी गुंतला, मला गरज सोडलं नाही. योगेश महाराज वातावरणात असं करू शकतो, बाहेर येता येईल ना. आडवाडी चालू आहे, नुसती आडवाड गाडी नाही, एखाद्याला रट्टे खावं लागतं. बरोबर, आडवाडी यमन जुळवायला हुशार बघ काही हो. कीर्तनात त्यांच्याकडे माईक लावा, पुन्हा कीर्तन सच्चिद आनंद या 3 पदाची योजना केली आहे. परमात्मा कसा आहे? सद्रूप आहे. इतकं म्हणून थांबून जमत नव्हतं का? चित पद का घातलं? तर भगवान राम हा सद्रूप आहे म्हटलं तर मायाही सद्रूप ठरेल. भगवान सत्यरूप आहे, माया सत्यरूप नाही का?
सत्य त्याला म्हणतात जो मागे आहे आजही आहे आणि उद्या राहणार आहे. सत्य तू विठ्ठला आहे की नाही. सत्य तिन्ही कालामध्ये ज्याचा बाध नाही याला सत्य म्हणतात. जोपर्यंत ज्ञानाने बाध होत नाही तोपर्यंत मायाही सत्यच आहे. असद विलक्षण माया आहे. मग राम मायाच आहे का, माया रूप आहे का, नाही. मायेचं खंडन करण्यासाठी चितपदाची योजना केली. माया सद्रूप आहे पण चिद्रूप नाही, सज्जड आहे. मग राम मायावी नाही, मायेसारखा ज्ञानाने बाधित होणारा नाही हे दाखवण्यासाठी मायेवर हे लक्षण जाऊ नाही पण चितपदाची योजना करून मायेचं खंडन केलं. मग सच्चिद रूप आहे म्हणायला पाहिजे की नाही. आनंद पद का घालवलं, आनंद पदाची योजना का केली त्याचं कारण आहे ते लक्षण जीवावर जाईल. भगवंताचा अंश जीव असल्यामुळे तो सद्रूपही आहे चिद्रूपही आहे पण आनंद रूप नाही. देहाशी तादात्म्य केल्यामुळे दुःख भोगतो. म्हणून जीवावर हे लक्षण जाऊ नये म्हणून खंडन केलेलं आहे. म्हणून राम कसा आहे, राम ओळला सच्चिदानंद एक भाव. तो सद्रूप आहे चिद्रूप आहे आनंद रूप आहे पण तो राम आहे. निर्गुण निराकार परमात्मा नाही, राम आहे. सत्ता कार्य आनंद आदोय म्हणायचं. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे. तुझा सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद, सगुण निर्गुण एक गोविंद. तो सगुण रूपये आहे निर्गुण रूपये आहे. बरंच जाणकार माणसं आहेत माझ्यासमोर बसले आणि ऐकणारे एकत्र एक अभ्यास होणार. आपल्याला एक बहुमान त्यांनी दिलेला आहे. ते श्रवण करणारी माणसं आहेत ना त्याच्यावरती सगळे वाचक सूचक आहेत, अभ्यासवान लोक या ठिकाणी ऐकायला. आपण बोलण्याचा प्रयत्न करायचा, भगवंत बुद्धी देतो त्याप्रमाणे बोलण्याचा करायचा. मग आता सगुण आणि निर्गुण, राम आणि आत्माराम याच्यातला फरक आपल्याला पाहायचा. फरक नाही पण पाहायचा आपल्याला. सच्चिद आनंद का म्हटलं इथे या ओळीमध्ये रामाला. राम ओळला सच्चिद आनंद, घनई म्हटली नाही पुढे, तिथंच आखडलंय सच्चिद आनंद म्हटले का. सत सत्ता कार्य, चित विचार आणि आनंद भावना. सद्विचार, सत्कार्य आणि सद्भावना या तीन गोष्टी एकत्र जिथं होतात त्याच्यातून जे घडतं त्याला चरित्र म्हणतात. आणि ते चरित्र करण्यासाठी निर्गुण निराकार परमात्मा दाशरथी म्हणून इथं आला ज्याचं नाव राम आहे. सत कार्य, सद विचार आणि सद्भावना. तुमच्या माझ्याकडून एखाद्याला चांगलं कार्य होत असेल पण चांगला विचारच असेल असं सांगता येत नाही. लौकिकासाठी चांगलं करायचं काम, चांगल्या कार्याला म्हणत उगच केलं. एखाद्याला सद्विचार असेल पण सत्कार्य करत नसतील, सद्विचार असेल सत्कार्य असेल पण सद्भावना नसेल, कुभावना असेल, कुठंतरी त्रुटी माझ्याकडे आहे. पण तिन्ही गोष्टी ज्याच्या जीवनात एकत्र येतात त्याच्यातून जे घडतंय त्याचं चरित्र. जीवाचं कधीही चरित्र नाही. जीव जो करतो त्यापासून कर्म तयार होतो. भगवान जो करतो काय ते जीवन योगी व्यक्ती तत्वतः. जन्म कर्म चमे दिव्य योमी व्यक्ती तत्वतः. भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात जरी माझं कर्म म्हटलं तर माझं कर्म दिव्य आहे. कसं दिव्य आहे ऐका. भगवान या रूपाने येऊन सत्कार्य करतोय, त्याच्याकडे सद्विचार आहे आणि सद्भावना आहे. कशी सद्भावना कोणती आहे, परित्राणाय साधना. सत्कार्य कोणतं आहे, विनाशाय सुकृता. आणि सद्विचार कोणता आहे, धर्म संस्थापनार्थाय. असा राम. या राम रावण युद्धाच्या प्रसंगी रणी अगाध बोध रणरंगी तो राम सच्चिदानंद ओळलेला आहे. आणि आता ती विचित्र युद्ध दोघांचं, बहिर्युद्ध आंतरयुद्ध राम रावणाचं ग्रंथकर्ते प्रतिपादन करू लागले. आपण लक्ष देऊन ऐकूया. आत्मा राम हम रावण दोघाचे युद्ध अति दारुण, आंतरक्रियेचे विंदान
काय सुंदर प्रतिपादन आहे. युद्धामध्ये अध्यात्म बोललो, अध्यात्मात अध्यात्म कोण वेगळं. बालकांडामध्ये 11वा अध्याय आला योग वशिष्ठ. मला वाटतं 313वीचा अध्याय या प्रतिप्रमाणे 313 तिथं ज्ञान चालू. ज्ञानात ज्ञान सांगणं अवघड नाही. अवघड तर तसं त्या अभ्यासाशिवाय सांगता येत नाही, पण तरी ज्ञानात ज्ञान सांगायचे. इथं युद्धात ज्ञान सांगायला ही खुबी ग्रंथ करते. हात जोडून मला वाटतो की मी जे सांगायला मला काहीच येत नाही. त्यांनी जे भाव काढले ना, ज्या युद्धामध्ये युद्ध प्रसंगी अध्यात्माचा आनंद दिलेला आहे, जी अध्यात्म विद्या जीवाचं परमकल्याण करणारी आहे, जीव दशा संपुष्टात आणणारी आहे, ब्राह्मी स्थितीला नेणारी आहे, आत्माबोध देणारी आहे. आणि ती ब्रह्मविद्या युद्धकांडात 7 अध्यायामध्ये आहे. राम रावणाचं जे युद्ध सुरू आहे 57व्या अध्यायापासून आहे आणि 63व्या अध्यायात रावणाचा वध. 57, 58, 59, 60, 61, 62 आणि 63. लक्ष्मण शक्तीचे अध्याय बरोबर आहे. ब्रह्मपुत्र 8 आहे, पण लक्ष्मण शक्तीचे 8 आणि 7 आणि राम रावणाच्या युद्धाचे अध्याय तुम्ही मोजा घरी गेल्यावर ग्रंथ काढून 7च अध्याय पुढी बाबा. हो तेच नव्हते हे 57 ते 63. आणि किती अध्यायाला रावण मारला? 63. एक आणखी संख्या आणा. 9 ऐक्यत्वाचं होते. अहम बाधित झाला, सोहम पदाला तो प्राप्त झाला. 9 अंक हा परमार्थाचं प्रतीक आहे. कमी होत नाही, अंगी प्रेमाचे भरते, उतार चढते. ज्याच्यामध्ये चढही नाही उतारही नाही, कमी होत नाही जास्त होत नाही. 9 अंक एकच असा अंक आहे जो कमी अधिक होत नाही. तसा परमार्थ तसा परमार्थ हे दाखवायचं आहे. कोण्या का भावनी नव्हते तुम्ही आम्ही भगवंताचं भजन करावं. भांडण करायचं तर भगवंताचं. रावणा युद्ध केलं रामरायाचं. जे करायचंय भगवंताला मग द्वेष भावनेने करा, भीतीने करा, प्रेमाने करा, काम भावनेने करा, संबंधाने करा. 11व्या स्कंदामध्ये किती सुंदर वर्णन आलेलं आहे. गोप्य कामात भयात कंसात द्वेषात चैत्यादयथा आदी कोण्याही भावनेने भगवंताचं भजन करा. आता युद्ध सांगू लागले. आत्माराम आणि अहमराम या दोघांचं युद्ध. काय म्हणले? बहिर्क्रिया म्हटले नाही, आंतरक्रिया. आता मला लक्ष द्यावं लागायला नाही. तुम्ही आहेत ना, विसरलो एखादा तुकडा तर तुम्ही सांगतात बसले भेटले मला एखादा तुकडा विसरलो. कारण अध्यात्मामध्ये एक एक पद महत्वाचं असतं आणि 4 तुकडे वाचून सांगताना कोणताही वक्ता असू द्या एखादा तरी तुकडा विसरतो की नाही. याचा महाराज म्हणावं लागेल ना त्यांना. आता माझे लहान लहान 94ला ज्याला सांगायला होतो ना. नाही आता खाली उतरले असं नीट म्हणतो. आता त्यांना काय वाटलं असेल की वेगळा मागे लेकर आहेत ना. व्यास कृपा प्राप्त संधी अशी बुद्धी महाराजांची आशीर्वाद म्हणा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. थोडंसं चिंतन पाहूया याबद्दल. अध्याय होईल न होईल. आंतरबाह्य युद्ध चालू आहे. ही आंतरक्रिया. युद्ध कोणाबरोबर चालू आहे? कृष्ण विषय. अहम रावण आणि आत्माराम. देह अहम भाव, देहाला मी म्हणतो. ऐका, उपनिषदादी ग्रंथामध्ये पंचप्रयोजन सांगितले. हृदय ग्रंथी भेद, सकल संशय छेद, सर्व कर्म क्षय, मृत्यूलंघन आणि शोक तारणवा आनंदा वापतो. त्याच्यातला मध्यबिंदू आहे सर्व कर्मक्षय. हे 5 कारण सांगितली शास्त्रकारांनी उपनिषदामध्ये. मध्य कारण आहे सर्व कर्मक्षय, सर्व कर्म. तो म्हणजे अहम आहे. अहम करोती इति अहंकार. अहंकार कशाला म्हणायचं? अहम अधिक कार, कार म्हणजे करणे. अहम अहम मी करणे, त्याला रावण म्हटलं. त्याला रावण. तुम्ही असू शकाल, मी असू शकेल. आत्मपरीक्षण करा आणि वृत्ती बाधित करण्याचा प्रयत्न करा. कारण अहममुळे काय होतं? मी करता, मी देही आहे, हे माझं आहे असं केल्यामुळे माझ्या जीवनात कर्म तयार होते. मी करता म्हटल्यावर कर्म, आणि कर्म म्हटलं की बंधन आलं. मग ते कर्म जे आहे त्या कर्मात पुन्हा प्रकार पडतात आणि जे कर्म मला त्रासदायी करतात
ज्या कर्मामुळे मला जन्म मरण घ्यावं लागतं, ज्या कर्मामुळे जन्म मरणाचे आतलं दुःख व्हावं लागतं, ज्या कर्मामुळे मग सुकर्म कुकर्म जसे असेल इंद्राधिक पदाची प्राप्ती होईल, अकर्माशे कुकर्माशे नरक यातना भोगावं लागत असती, उरलेलं कर्म भोगण्यासाठी खंती न करा या योनीला मला यावं लागत असेल. याला कारण काय? कर्म का माझ्याकडून तयार होतं? देहाशी तादात्म्य साधल्यामुळे, देहाला मी म्हटल्यामुळे, मी वृत्तीला अहम म्हणतात, अहम म्हणतात. मग तिथून वास्तविक जीवात्मा काहीही कर्म करत नाही, कोणतंच कर्म करत नाही. मग कर्म का घडतं? त्याच्याशी तादात्म्य केलं, मी करणार आहे, मी करणार आहे नाही, मग कर्म निर्माण होतं. मग कर्माचे 3 प्रकार पडतात: संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. ऐका, मग अहमभाव धारण केला, मी कर्म करता, एक भाग पडला. मी केलेलं कर्म आहे ते संग्रहित होतं, दुसरा भाग. आणि संग्रहित झालेलं कर्म मला भोगावं लागतं, हा तिसरा भाग. मग संग्रहित कर्माला संचित म्हणतो, चालू काळात करतो त्याला क्रियामान म्हणतो, आणि मागील जन्मातून जे केलेले भोगण्यासाठी आलो त्याला प्रारब्ध म्हणतो. तर त्या संचिताचे 2 भाग पडतात. संचित कर्माचे 2 भाग पडतात, एक संचिताचा फलांश आणि एक संचिताचा संस्कारांश. संचित कर्माचे 2 भाग. कर्मरहस्य नावाचा ग्रंथ आहे, खूप सूक्ष्म चिंतन यामध्ये आले. ढोबळ मानणे तुम्हाला या अहम बद्दल सांगू लागलो, बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. एक फलांश संचित आणि एक संस्कारांश संचित. फलांश संचिताचा भाग फलोन्मुख ज्या वेळेला होतो त्याच्यातून जे बाहेर येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. म्हणजे संचिताचा फलांश म्हणजे प्रारब्ध, आणि संचिताचा संस्कारांश म्हणजे स्फुरण, म्हणजे ज्याला क्रियमान म्हणतो. क्रिया करण्याची जी स्फूर्ती निर्माण होते आपल्याला, हे करायचं ते करायचं. संस्काराचा अंश स्फुरण आणि फलांशाचा भाग म्हणजे प्रारब्ध. आणि मग क्रियमान त्याचे 2 भाग पडतात. जे संचिताचे 2 भाग पडले ना, फलांश संस्कारांश, तेच क्रियमानाचे 2 भाग आहेत. फलांश क्रियमान आणि संस्कारांश क्रियमान. मग त्या फलांश क्रियमानाचे पुन्हा 2 भाग पडतात, दुष्ट फलांश क्रियमान आणि अदुष्ट फलांश क्रियमान. आता दुष्ट फलांश क्रियमान त्याचे पुन्हा 2 भाग पडतात. तात्कालिक फल देणारा जो फलांश आहे त्याला दुष्ट फलांश म्हणतात. दुष्ट फलांशाचे 2 भाग, तात्कालिक आणि कालांतरिक. कशाचे भाग पडले? हे क्रियमानाच्या दुष्ट फलांशाचे हे 2 भाग पडले. आणि जो क्रियमानाचा कालांतरिक भाग आहे त्याचे 2 भाग पडले. कोणते? संस्कारांश. बोलताना प्रेमेत असायला गेलो, दुष्ट फलांश अदृष्ट फलांश. अदृष्ट फलांशाचे 2 भाग पडतात. कोणते? लौकिक आणि पारमिक. म्हणजे इथं भोगतं त्याला लौकिक फलांश म्हणायचं, आणि हा देह सोडून गेल्यानंतर परलोकाच्या ठिकाणी मला जो भोगावा लागतो अदृष्ट, तो दिसत नाही आपल्याला पण भोगावा लागतो, हा अदृष्ट फलांशाचा दुसरा भाग, याला लौकिक फलांश म्हणतात. चला, क्रियमानाचे 2 भाग झाले. आता प्रारब्ध. थोडक्यामध्ये प्रारब्ध 3 प्रकार पडतात. प्रारब्धाचे 3 भेद होतात. कोणते? कशामुळे घडायले? हे केवळ अहम जवळ केल्यामुळे. अहम जवळ केल्यामुळे प्रारब्ध याचे 3 प्रकार पडतात. एक अनुकूल परिस्थिती, एक प्रतिकूल परिस्थिती आणि एक अनुकूल प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मिश्र परिस्थिती. आणि याचे पुन्हा एकेकाचे 3 भाग पडतात. आणि तिन्ही जे भाग आहेत, अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती आणि मिश्रित परिस्थिती, या एकेकाचे 3 भाग सारखेच पडतात. एक स्वेच्छापूर्वक क्रिया, एक अनिच्छापूर्वक क्रिया आणि एक परीक्षापूर्वक क्रिया. का भोगावी लागते? इच्छा नसताना काही कर्म माझ्याकडून दिसतो. इच्छा नसताना काही मी इच्छेनच करतो, पापाचा पी अंक तंक. मग हे अशुभ कर्म आहे, अधोगतीला नेतं. माझ्या इच्छेप्रमाणे चलागडे रामायण चालू ऐकायचं, मला चलागडे कीर्तन चालू आहे, चलागडे हरिपाठ म्हणायचा, चलागडे हे सत्कर्म करायचे, माझी इच्छा आहे. हे स्वेच्छापूर्वक प्रारब्ध म्हणायचं. अनिच्छापूर्वक प्रारब्ध, चला रामायणाला चालू आहे, किती धडपड करायला लागले ते पांढरे परिवार सगळे, चला. इच्छाच नव्हती पण चला म्हणल्यामुळे यावंच लागलं मला. इच्छा नसताना इथं प्रारब्धान उडलं, अनिच्छा प्रारब्ध म्हणायचं. अनिच्छा आणि नाही ना, अनिच्छा नाही, हो हो, आणि परीक्षा प्रारब्ध. दुसऱ्याच्या इच्छेने जे काही माझ्या जीवनामध्ये भोग भोगायला मिळतात, असे बारीक बारीक चिंतन या कर्मामध्ये. ऐका,
मग प्रारब्धाचे दोन भाग पडतात विशेषतः, एक भोगात्मक प्रारब्ध आणि एक वासनात्मक प्रारब्ध. भोगात्मक प्रारब्धाला आपण बांधलेलो आहोत. प्रारब्धाचा भोगांश जो आहे त्याला जीव बांधलेला आहे. मी मागावून जे कर्म केलं ते भोगूनच संपवावं लागतं. त्याच्यात मला बदल करता येत नाही. आपण म्हणतो मी एवढं चांगलं करायला लागलो तरी माझ्या वाट्याला दुःख का? या जन्माचं नाही बाबा, मागील जन्मी जे काही चांगलं वाईट कर्म केलं असं त्याचं मी फळ भोगतोय, त्याचं मी फळ भोगतोय. जसं आता आपण जेवायला गहू वापरतो, ज्वारी वापरतो, गेल्या वर्षीची असते यंदा पेरलेली असते गेल्या वर्षीची. गेल्या वर्षीचं धान्य आता खायला होतं आपण, आणि आता पेरलेलं आता खायला मिळतं का? मिळणार पण पुढे. तसं मागून केलेलं कर्म आता भोगावं लागतं सुख दुःखाचं, आणि जे आता करतोय चांगलं वाईट ते पुढे भोगावं लागत असतं. म्हणून आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागतं. अंगद महाराज प्रमाण म्हणतील हरिपाठातलं नाथांच्या, केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेली. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आपण केलेलं कर्म जे आहे ते भोगावंच लागतं. म्हणजे भोग भोगण्यासाठी आपण परतंत्र आहोत आणि कर्म करायला आपण स्वतंत्र आहोत. वासनेचा भाग स्वतंत्र आहे. तुम्ही शुभ कर्म करा, अशुभ कर्म करा, यासाठी आपल्याला स्वातंत्र्य आहे चांगलं वाईट करायला. पण भोगण्यासाठी आपण परतंत्र आहोत, परतंत्र आहोत. हे कर्म जे आहे जे तयार झालं, नाना प्रकारचे भोग मी भोगू लागलो, याला सगळ्याला कारण काय असेल? अहमवृत्ती. अहमवृत्ती. आणि मग ऐका, या अहमवृत्तीने काय होतं? संशय तयार होतो. त्या संशयातून चित्तजड ग्रंथी बनते, ज्याला हृदय ग्रंथी म्हणतात. कारण प्रयोजन सांगितले ना 5. तुम्ही म्हणता कुंकड निघाले महाराज, ते पंचप्रयोजन उपनिषदाने सांगितले. 2 गोष्टी मला घालवायच्या नकोय, प्रयत्न करतो. 4थं प्रयोजन आहे मृत्यूलंघन, 5वं प्रयोजन आहे शोकतारण. मला दुःख नकोय आणि मृत्यू नकोय, तरी मरावंच लागतं, तरी दुःख भोगावं लागतं. दुःख घालवण्यासाठी मी प्रयत्न करतो, तरी भोगावं लागतं, याला कारण करणं. मला आमर असं वाटतं, तरी मारावं लागतं, याला कारण करणं. कर्मणा जायते जंतु कर्मण्येते सुखम दुःखम भयं क्षेमं कर्मण्येवाभिपद्यते. या सगळ्याला कारण कर्म आहे बाबा, कर्म आहे. मग कर्मातून शंका निर्माण होतात, वेगवेगळ्या शंका. जीवन मी एक कसा असू शकेल, देवदेव केल्यानं काय होतं, कीर्तनाला गेल्यानं काय होतं, टाळू फुटल्यानं काय होतं, माळ घातल्यानं काय होतं, हे शंका. आणि माऊली म्हणतात संशयाविभूर आणि पाप नाही थोर, हे विनाशाशी वागू प्राणी संदेह. संदेहाच्या ग्रंथी तयार होतात. मग त्या ग्रंथीमध्ये आशा ग्रंथी असेल, अविद्या ग्रंथी असेल, अविद्येच्या 5 ग्रंथी तामिश्रांत तामिश्र, तम मोह आणि महामोह ही अविद्याची. काम क्रोधाधिकाची ग्रंथी, वेगवेगळ्या ग्रंथी. ग्रंथी म्हणजे का? कशामुळे बनले? हे संदेह का निर्माण झाला? हृदय ग्रंथी का बनली? त्याला कारण करणं. मारावं का लागलं? त्याला कारण करणं. दुःख सुख का भोगावं लागलं? त्याला कारण कर्म. यासाठी बाबांनो, अहम रावणा आत्मारामा शुद्ध कर. आत्मारामाचे एकदा तुला ज्ञान प्राप्त झालं रे, झालं, सर्व कर्माचा क्षय झाला, आपोआप ते 4ही कारण बाधित होऊन मरून अमर बनशील तू. आणि दुःखाच्या सापेक्ष सुख आहे
हे सुख एवढं महत्वाचं नाही, पण ज्या सुखाच्या मागे कधीही तिने काला दुःखाचा देश नाही, असं जे आत्यंतिक सुख आहे, ज्याला सर्व सुख म्हणतात, परमात्मा सुख म्हणतात, त्या सुखाची प्राप्ती होते. एकच कर, आत्मारामाशी युद्ध कर. जोपर्यंत आत्मारामाला मी प्राप्त करून घेऊ शकता, कोण्या भावनेने? द्वेष भावनेनं रावण रामाच्या समोर होता, युद्ध करत होता, आणि मग तो उद्धरून गेला. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, या कर्माचा जर क्षय करायचा असेल बरोबर तर काय? सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्ती. भगवत ज्ञानानेच या सर्व कर्माचा नाश होतो. सर्व सर्व कर्माखिलम परार्थ, एक नाही, सर्व प्रकारचे अनंत जन्मी संग्रह जे संचित आहे संपून जातो. क्रियमान ब्रह्मरूप होत. राहता राहिलं प्रारब्ध, जोपर्यंत आयुष्य या देहाला तोपर्यंत आपण भोगतो, पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही, कारण देह तादात्म्य खंडित झाल्यामुळे. एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि पुण्याचा नाश झाला. याचा अर्थ असा आहे, सुख दुःखाची जाणीव न होणे म्हणजे भगवत कृपेने त्याचा नाश झाला. नाही तर प्रारब्ध भोग भोगूनच संपवावं लागतो, कोणी असो. अरे इंद्रादिक देवाने केलेलं कर्म त्यांना भोगावं लागलं, रामाला भोगावं लागलं, कृष्णाला भोगावं लागलं. रामाची बायको सीता राक्षसानच का पडली? मागील अवतारातलं कर्म रामाचं. वानराचं सहकार्य काय घ्यावं लागलं? मागील अवतारातलं रामाचं कर्म. बरोबर आहे की नाही? हनुमंतरायाच्या उदरी आईच्या पोटातच कासोटा का? कर्मे हनुमंता उदरी कासोटा, याला कारण कर्म. वेगवेगळ्या कथा आहेत, त्या कथा नाही सांगायच्या मला या ठिकाणी. असं म्हणजे जे मी कर्म केलेलं आहे तिथं भोगून संपवावं लागतं. इथं साधू संत म्हणतात भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा. हे कसं? याचाच अर्थ असा आहे, हे जे काही सुख दुःखाचे भोग देहाच्या माती साध्य स्वरूपाला प्राप्त झालेला साधक भक्त आहे ना, तो देहाच्या माती कर्म लावून देतो, सुखाचा असो दुःखाचा असो. आणि आदित्य पद्म पत्र मीमांबसा मग मी व्यवहारी असे अशा बोधावर आपण आवड होतो. कधी? भगवंताच्या समोर जाऊन कोण्या भावनेने ध्यानात भगवान आणला आणि त्या ध्यात्याचा तो ध्येयरूप बनला रे बनला, सर्व कर्माचा क्षय होतो. यासाठी तर बाबांनी हे सायास करायचे, यासाठी त्या पारमार्थिक प्रक्रिया करायच्या. गुण संकीर्तन असो, लीला संकीर्तन असो, नाम संकीर्तन असो, कथा श्रवण असो, आदी करून मनन असो, कशासाठी करायच्या हा बोध मला प्राप्त झाला. म्हणून रामायणामध्ये काही भूमिका सांगितल्या सुंदर चिंतामणी बाबाने. जो युद्धकांडातील 44वा अध्याय, 44वा लक्ष्मण शक्तीचा दुसरा अध्याय आणि युद्धकांडाचा क्रमाने 44वा अध्याय. अध्याय कितवा? एकांची संख्या किती झाली? चिंतनच फार नाचणार तसं सुंदर म्हणतात. आणि गोव्या किती आल्या त्याच्या? त्या पंचीकरणाच्या 8. तुम्ही मोजा. तिथे त्यांनी प्रतिपादन केलेले भूमिका सांगितली. आनंद विग्रही राम, आत्मप्रबोध लक्ष्मण म्हणजे रामायणाच्यात आधारी, बगलातलं नाही सांगितलं. आत्मप्रबोध तो लक्ष्मण, भावार्थ तो भरत, धैर्य तो शत्रुघ्न, विवेक हनुमान. या भूमिका आहेत. मग तिथं लक्ष्मण जो आहे ना, भजनोत्तमाचा भाग आहे बाबा. वेगळ्या साधना अवघड आहे. भगवंताला प्राप्त करून घ्यायचंय का? कोण्याही भावनेने त्याचं ध्यान करा, कोण्याही भावनेने त्याचं चिंतन करा. तर चिंतनाचा प्रभाव असा आहे, चिंतने तद्रुपता, त्याच्या चिंतनाने आपल्याला प्राप्त होते. आत्मप्रबोध आपल्याला प्राप्त होतो. उत्तम भजन करावं लागेल. भजनाचे 3 प्रकार पडतात: अधम भजन, मध्यम भजन, उत्तम. भजनोत्तमाचा भाग सुमित्रेच्या वाट्याला लावतात, तो म्हणजे लक्ष्मण. रामायणामध्ये 3 भक्त आहेत. तसे तर सगळेच भक्त आहेत बाकीचे. 3 भक्त आहेत. एक आहे सगुण भक्त, एक आहे निर्गुण भक्त, एक आहे सगुण निर्गुण भक्त. निर्गुण भक्त भरत. आपण ते ज्यावेळेला हनुमंत भरताची भीत होते त्यावेळेला त्याची निर्गुण भक्ती कशी आहे आपल्याला ऐकायला मिळते. सगुण भक्त लक्ष्मण आहे. सगुण उपासनेच्या माध्यमातून आपल्या निर्गुण उपासना नाही जमली ना, कारण तो भरत जो होता परब्रह्माचा अर्धा भाग होता. शत्रुघ्न जो होता ना, तो भजनोत्तमाचा अर्धा भाग होता. या तिघाचं चरित्र रामायणात ऐकायला मिळते. भरतानं काय केलं? रामासाठी वनात आला,
निर्गुण पादुका घेतल्या, अयोध्येत थांबला नाही, नंदीग्रामात राहिला, निर्गुण पादुकाची सेवा करू लागला. सर्व राममय अवस्था तिथं झाली होती. झाड राम राम म्हणत होते, आधी करून. लक्ष्मण म्हणजे उर्मिला विळा घेऊन आलेली आहे, नाक 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 तशी तू राहील 14 वर्षापूर्वी. अशी पातिव्रत्यांना संपन्न बायको, अनुकूल वर्तन करणारी, प्रतिकूल नाही. प्रतिकूल वर्तन करणाऱ्या माणसाला तुम्हाला पारावर जाऊन टाकावं, घरी नगर आहे बाबा. अनुकूल वर्तन करणारी, पण रामासाठी तिचा त्याग केला आणि वनामध्ये आला सगुण रूप रामाची सेवा करायला. हा सगुण रूप आणि हनुमंत सगुण निर्गुण बघता. रामायणातल्या भूमिका आहे. वाली कोण, सुग्रीव कोण, कुंभकर्ण कोण, विभीषण कोण, अध्यात्म रामायणातल्या भूमिका आहे. सद्भाव हा विभीषण आहे, असद्भाव कुंभकर्ण आहे, काम हा रावण आहे, संकल्प विकल्पात्मक मनवादी आहे आणि मनाची निर्विकल्प अवस्था म्हणजे सुग्रीवाची. मग इथे बोलायचं काय आपल्याला? आपल्या निर्गुण उपासना जमणार नाही, अधिकार नाही आपल्याकडे. योग साधना आपल्याला जमणार नाही, ज्ञान साधना आपल्याला जमणार नाही. एकच करा बाबा, भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामस्मरण करा. ते उत्तम, भोगासाठी नाही, उत्तम भजन करा. त्या भजनाच्या माध्यमातून लय भगवंताकडे लागावा. भगवंताकडे लय लागला की वृत्ती तदाकार होऊन जाते. तदाकार वृत्ती झाली झालं. ज्यासाठी भगवंतानं मला मानवी शरीर दिलं ते काम झालं. त्याची शरीर याच्यासाठी होता केला, याच्यासाठी केला होता. शेवटचा दिवस चालती बोलती समाधी ना माझ्या, ते तर नंतर झालं. चालती बोलती आणि एक सुंदर प्रमाण आहे. यासाठी केला होता त्या शेवटचा दिवस व्हावा. म्हणजे अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखात, जीवनभर वाणीनं राम 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 का म्हणायचं? मरता मरता राम यावं. चिंतन भगवंताचं काय करावं? मारता मारता दुसरं चिंतन येऊ नये. दुसरं चिंतन आलं तीच रूप प्राप्त होतं. आणि ते यामती सागर अंतकाळी जिथं माझी वासना गेली, चित्त स्थिर झालं ना, तीच गती मला प्राप्त होत असते. म्हणून तर जीवनभर सायास करायचे आहेत. म्हणून पहिल्या अध्याय द्वितीय स्कंदाचा शुकाचार्य वर्णन करत असताना बोलतात, जन्मनाम परपुंसा अंते नारायण स्तुती. जीवनभर परमार्थ का करायचं? अंतकाळी भगवंताचं स्मरण झालं, त्याचं स्मरण झालं तर द्रुपदा मला प्राप्त होते. जन्ममरणातून विमुक्त होतो. हा भाव आहे या मानाला, हा भाव आहे. म्हणून इथं अहम रावण आत्माराम यांचं जे युद्ध चालू आहे, नाथ महाराज सांगू लागले, रणरंगी अगाध बोध रणरंगामध्ये आहे. आणि तो बोध अंतरक्रिया हे युद्ध नाथ महाराज सांगू लागले. अहम बद्दल बोललो, अहमचा परिणाम म्हणून अहमवृत्ती बाधित करा. अहमचा विषय परमात्मा. बहिर्मुख जी वृत्ती आहे तिला अंतर्मुख करा. रावणासारखी का होईना, द्वेष भावनेने. मंदोदरी रामच दिसत होती त्याला, मागे विषय झाला ना, द्वेष भावनेने. आणि तुम्ही मी जर सद्भक्तीने प्रेमाने भगवंताचं नामस्मरण केलं तर राम पहिला वेळ लागेल का? म्हणून साधू संत म्हणतात राम बधी वैसोनी ऐशे सुख वचनी आहे, विश्वासी आनंद आहे. बोला. महामायेचे करोनी लाघव, बंदी घातले इंद्रादिक देव. सेवा घेतसे अपूर्व, नित्य विषय भरडणे. ग्रंथकर्ते सांगू लागले. आता तुम्हाला युद्ध मी सांगायला लागलेलो आहे, अंतरक्रियेचे युद्ध सांगायला. योद्धा कोण आहेत? एक आत्माराम आणि एक अहम रावण आहे. अहम रावण आहे. या अहम रावणाने काय केलं? महामायेच्या लाघवाने इंद्रादिक देव बंदिस्त केले. काय? मगाशी भाव आपण ऐकलेला आहे. ही माया या मा जी नाही तिला माया म्हणतात. ज्या मायेने मोठमोठ्याला मोहित केलेलं आहे. मोठमोठ्याला रावण म्हणजे केवळ लंकेपुरता मर्यादित नाही, स्वर्ग लोकापर्यंत, ब्रह्मदेव लोकापर्यंत, तर या पाताळ लोकात सगळीकडे हा रावण व्याप्त आहे. ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. हा जो रावण आहे यानं मायेच्या प्राबल्यानं काय केलं? भागवतातही विषय आला. माझं लक्ष पुढे गेलं ना, या मायेने मोठमोठ्यांना समोर केलेला आहे. मायेच्या 2 शक्त्यातून 3 बळ आहेत महाराज. 3 बळ आणि 2 शक्त्या. 3 बळ 2 शक्त्या कोणत्या? विक्षेप आणि आवरण. म्हणून तर मायाचा उलट शब्द कोण अर्थ काढला? या मा. जे नाही ते
जी नाही ती माया आहे की नाही ते दाखवते ही मायेची विक्षेप शक्ती आणि आहे ते धाकते ही मायेची आवरण शक्ती आहे. आणि 3 बल आहे सत्वबल, रजोबल आणि तमोबल. काहीला तमोगुणात अडकून टाकले, काहीला रजोगुणात अडकून टाकले. काय म्हणजे नाही नाही हे भोग दुःखाला कारणीभूत आहेत, हे भोग योग्य नाहीत, आम्ही बस मर्यादित भोग भोगू, भगवंताचं चिंतन करू, कथा कीर्तन करू, नामस्मरण करू, रामायण सांगू, भागवत सांगू, काही हरकत नाही. मायन तिथंच म्हटलं मी भागवतकार, मी कीर्तनकार, मी मृदंगाचार्य, जया समूजी. सत्वगुणात काय अडकून टाकले, त्याच्या पुढे जाऊ दिलं नाही मायने. या बलाने या रावणानं काय केलेलं आहे, या इंद्रियाच्या ज्या देवता आहेत त्यांच्या माध्यमातून विषय सेवन केले. शिविलेची पुन्हा पुन्हा जाणं अहर्निशी विषय सेवन दळिलेची पिष्टपणे शन निज बळे जाण करवितो. ही लंकेच्या राजा रावणापुरती मर्यादित कथा नाही, तुमची माझी कथा आहे. भगवंतानं मानवी देह मला दिला. या मानवी देहाला जो अवधी दिला, आयुष्य दिलंय, अनमोल आहे. एक क्षण माझ्या आयुष्यात आता मी बोललोय तो क्षण भूतकाळात जमा झाला. लाखो रुपये द्या, याच्या श्लोक आला एक कोटी सुवर्ण जरी दिलं अर्ध क्षण परत मला मिळेल. नरदेहाचा आयुष्य क्षण हो न मिळे देता कोटी स्वर्ण. या श्लोकाचा अनुवाद सांगितला मला आहे की नाही. एवढं महत्व मानवी देहाच्या आयुष्याला आहे आणि ते आयुष्य मी विषय सेवनामध्ये घातलेलं आहे. काय विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. केवळ विषय सेवन करण्यासाठी मिळालेलं आयुष्य आहे मी घालवतो. बरं चला, एक दिवस विषय सेवन केला, त्याग केला का त्यानं? नाही, काल जो विषय सेवन केला तोच आज विषय सेवन करू. काल जेवण केलं आणि संध्याकाळी हे झाला का नाही स्वयंपाक, खादरी खादरीची खाय वाटी खाल्लेलंच खातो आपण. काय बदल आहे? सकाळी उठलो, दिनचर्येत माझ्या काय बदल आहे? उठलो, निळा टॉर्चर झाले झाडी. आता झाडे शेतात जायची वेळ नाही, घरात खायचं, बाहेर यायचं घरात. फार सुविधा झाली बरं का, फार सुंदर सुविधा झालेली आहे. ऐका, झालं मग तोंड धुतलं, मुख प्रक्षालन, चहा घेतला, इकडून तिकडून फिरून आलो, नाश्ता केला, पुन्हा काय दुसरं काम असं केलं, दुपारी जेवलो, झोपलो, उठलो, कामाला गेलो, काम केलं, संध्याकाळी आलो, जेवलो, झोपलो, पुन्हा उठलो, उठल्यावर काय केलं, लिहिलं लोटाचेर झाले. काही बदल आहे का माझ्या जीवनामध्ये? तेच विषय काल जे सेवन केले ते आजच विषय सेवन करू लागलो, याच्यातच मी आयुष्य घालवलं बाबांनो. त्या अरे भगवंताने जे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय दिलेले आहेत त्यांचा विषय परमात्मा. डोळ्याने भगवंताला पाहावे, कारण भगवंताचे गुणानुवाद ऐकावे, या रसनेने रामरसाचं सेवन करावं, वाणीने भगवंताचे गुणानुवाद गावे. यासाठी भगवंताने मला इंद्रिय दिले, पण त्या इंद्रियाचा वापर विषय सेवण्यासाठी करतोय. त्याला अहम रावण म्हणतात. अहम रावण जे विषय सेवन केले तेच पुन्हा सेवन करणे, याला पिष्ट पेशे न्याय. कोणता न्याय? 1000 न्याय. एकूण 1000 न्याय आहे. कैमुक्तिक न्याय आहे, स्मरणानुखनन न्याय आहे, कागताली न्याय आहे, उलूक काग न्याय आहे, आजा सर्प न्याय आहे. हे न्यायाचे प्रकार आहेत, वेगवेगळे न्यायाचे प्रकार. त्या दिवशी एक आजा सर्प न्याय याच्यामध्ये रामायणामध्ये घेऊन गेला. आजा सर्प, आजा म्हणजे शिळी, शिळीनं नाक पाहिला, टक पाहते, टक लावतो, पायच उचलित नाही, पाय उचलला की तिला नाग दिसतो. माझा पाय नागावर पडतो, माझा जिकडं तिकडं नागच, जिकडं तिकडं नागच, याला आजा सर्प नाही म्हणतात. दाटच अवस्था तिची नाही, जागेला तू राहते, मालक येऊन हाणतो तरी जागा सोडित नाही, पाय उचलला की नागच दिसतो, याला आजा सर्प न्याय म्हणतात. कैमुक्तिक न्याय, कैमुक्तिक न्याय माहिती का? स्फुनानुखनन न्याय माहिती का? हे सोपे सोपे नाहीत आपल्याला पटवून देण्यासाठी. स्त्रिया दळण करतात, आता जाती राहिले नाही, समजा आहे तोच निघाला ना. आमच्या चव्हाणताई गेल्या का आता गिरण्या निघाल्या ना. खुंटा ठोकला, पक्का ठोकलेला असतो, पण तरी खात्री करण्यासाठी हलवणी खुंटा आधी करावा, बळकट
याला कोणता न्याय म्हणतात? स्तुनानुकरण आणि कैमुक्तिक न्याय. अरे रामाचा द्वेष रावण करू, द्वेषानं का होईना रावणाला रामाचं ध्यान लागलं आणि तो रामरूप झाला. आणि मी भक्ती प्रेमानं जर भगवंताचं ध्यान केलं तर माझा उद्धार होणार नाही का? कैमुक्तिक न्याय. जिथे द्वेषाने रावण रामरूप झाला तिथं तुम्ही प्रेमानं जर भगवंताचं भजन केलं मी रामरूप होणार नाही का? याला कैमुक्तिक न्याय म्हणतात. इथं पिष्ट पेशन न्याय का? पिष्ट म्हणजे पीठ, पेशन म्हणजे दळणे. दळलं त्याला काय म्हणतो आपण? पीठ. जाबर गिरीवर काय पीठ दळून आणायचं आणि दळलंय त्याला पीठ म्हणलं. पीठ काय कोणा दळीत असते? ज्वारी दळून आण, गहू दळून आण. पण बोलताना काय म्हणतो आपण? पैसे पीठ दळून आण रे, याला पिष्ट पेशन न्याय. अरे कालच विषय सेवन केलेस आणि आज ते सेवन करायला लागला. पीठ दळल्यावरीच हे पिष्ट पेशन न्याय. असा जीवनामध्ये जो वर्तन करतो नाथराज त्याला रावण म्हणतात. अहम रावण म्हणतो. आपली वेळ संपलेली आहे. त्या बोलण्याच्या ओघामध्ये मी जो बोलण्याचा प्रयत्न केला किंवा प्रतिपादन जो विषय केला, मी प्रतिपादन विषय केलेलाच सत्य आहे, खरा आहे असा माझा आग्रह नाही, दुराग्रह तर नाहीच नाही. मला रामरायाच्या प्रेरणेने जे काही बोलता आलं त्यावेळेप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. देश फेसबुकवर लाईव्ह केले आहे ते हे ऐकू लागलेले आहेत आणि त्यातले त्यात माझे परम मित्र प्रेमी ते रोज फोन असतो त्यांचा, बोलतात. एवढं त्यांनी अश्विन महिन्यापासून जे सुरू केलंय महाराज, त्यांच्या घरी रोज येणारे वक्ते वाचक दुसरे, त्यांची सोय करणं, खाऊ पिऊ घालणं, चहा पाणी करणं, कथा झाल्यावर रामायण संपलं की चहा पाणी करणं. आम्ही 13 दिवसात किती बेजार आहोत. आपले सुभाष काका, सुनीताताई आदी करून सगळ्या यांनी इथं धडपड केली आणि सगळ्या श्रेय मी देणार आहे आमच्या 2 शिष्याला. आता वास्तविक माझ्यापेक्षा हुशार आहेत, पाठांतरवाले आहेत ते, पण आदर करतात, माझा सन्मान करतात. श्री हरिभक्ती परायण भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तनाचार्य परमेश्वर महाराज मोरे उर्फ पुरे, श्री हरिभक्ती परायण संगीताचार्य, कीर्तनाचार्य महांदर महाराज पवार या दोघांना पुढाकार घेतला आणि कार्यसिद्धीला आणलं आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन अनेक वक्ते वाचक या ठिकाणी आले, ऐकायला आले. आज आमची वेदमूर्ती भागवताचार्य, माझ्या पहिल्या बॅचचा भागवताचा शिष्य राजेंद्र गुंजकर आज तेही आले. लॉकडाऊनमुळे संजय महाराज जगताप हेही या ठिकाणी आले. भागवताचार्य, कीर्तनाचार्य, संगीत अलंकार मी शेंडेफळ म्हणतो त्यांना, शिष्यातलं शेंडेफळ अंगण महाराज डाके या ठिकाणी तीही आलेली आहेत आधी करून. आणि माझ्याकडे आग्रहानं, मला इच्छा नव्हती सांगायची, कारण 26 वर्षात विषय सुटला, आरडावा लागतं रामायणामध्ये, जोश येतो, ऐक नाही. पहिली सवय लागलेली आम्हाला, यांनी ऐकलेलं आहे ते 94चं रामायण. आणि अजूनही ते तसा युद्ध प्रसंग वगैरे आला ना, ते दम निघत नाही, आवाज का बसणं काय कळेल. आग्रह केला, त्यांच्या आग्रहात माझ्या बुद्धीला सुचल असं बोलण्याचं मी आहे. परत परमेश्वर महाराज शिंदे यांना धन्यवाद देतो. म्हणजे आपल्याकडे 13वा अध्याय, 13व्या अध्यायामध्ये आपल्या या ठिकाणची फेसबुक लाईव्ह परिसमाप्ती आहे. रामायणाची समाप्ती नाही, त्यांच्याकडे रामायण चालूच राहणार आहे. अव्यात 3 ते 5 हा कार्यक्रम कधी आपल्याला फेसबुकवर पाहायला मिळतो. या व्यासपीठातर्फे या उभयतांना धन्यवाद, येणारे जे श्रोते मंडळी आहेत या सर्वांना धन्यवाद. आणि ज्यांनी परिश्रम घेतले, हे लहान लहान लेकरं, ऋषी सोळंके, विलास पांढरे, आमचा काशीनाथ तिथं बसून नियोजन करतोय, यांनी धडपड केली, सगळं व्यवस्थित, यांना धन्यवाद. आणि विशेषतः त्या पांढरे परिवारांनाही धन्यवाद देतो. माझ्या वाणीला पूर्ण गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्दैव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या या फेसबुक लाईव्ह अंतर्गत युद्धकांडातील आज 61वा अध्याय आपला चालू आहे. या 61व्या अध्यायाचं सूचन आणि विवेचन अगदी नाना प्रकारच्या युक्ती प्रयुक्तीने, अगदी नाना प्रकारच्या पोटी करून, अगदी अध्यात्माची उकल करून आणि साध्या शब्दामध्ये आपल्याला ज्यांनी ज्ञानाचा बोध केलेला आहे असे आमचे सर्वांचे परम आदरणीय सद्गुरू
वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य रामायणाचार्य सकल ग्रंथाचे थोर अभ्यासक आबादेवजी महाराज जोशी माजलगावकर यांनी आज ही आपल्याला अर्थ सांगण्याची सेवा दिलेली आहे. आज हे महाराजांचं ऐकण्याकरता सर्व हा शिष्य परिवार या ठिकाणी एकत्रित जमलेला आहे. म्हणून ही सर्व असणारी सुविधा तुम्हाला आम्हाला प्राप्त करून दिली. ही सुविधा प्राप्त करून देणारे या भावार्थ रामायण फेसबुक लाईव्हचे प्रचारक प्रसारक आणि आयोजक रामायणाचार्य परमेश्वरजी महाराज शिंदे, राहणार देहगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांचे या व्यासपीठाच्या वतीने खूप खूप आभार. त्यांना धन्यवाद. श्री गुरु बद्दल एक असणार कोटी सांगणार आहे. श्री गुरूंची वाणी आहे ओजस्वी. श्री गुरूंचे प्रत्येक शब्द आहेत तेजस्वी आणि आपणा सर्व ऐकणाऱ्याचं समाधान झालेलं आहे मनस्वी. असे आमचे गुरु आमच्या परम भाग्याने आम्हाला लाभले. म्हणून संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. आम्हा साधकांना निष्पाप करण्याचं काम आमच्या श्री गुरु सद्गुरु आबादेव महाराज यांनी केलं. नाहीतर आम्ही एक पामर होतो. ऐका नाही, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. असे आमचे गुरु आम्हाला प्राप्त झाले. म्हणून मी श्री गुरूंना, सर्व श्रोते मंडळींना, या सर्व आणि रामभक्त परिवाराला, या फेसबुक लाईव्ह वर सर्व आणि पाहणारे मंडळी, याला असणार लाईक करणाऱ्या मंडळींना, रामभक्तांना खूप खूप धन्यवाद देतो. आजचा अध्याय या 30 ओव्यातच या ठिकाणी आपण थांबतोय. उद्या या अध्यायाच्या उर्वरित असणाऱ्या ओव्याचं वाचन आणि सूचन होईल. उद्याचे वाचक आहेत हरिभक्तीपरायण संगीत अलंकार अंगद महाराज डाके गुरुजी वाचतील. आणि उद्याच्या ओव्याचं आणि विवेचन अर्थ आमच्या श्री गुरूंचे परमशिष्य आता बोलतात आपल्या समोर परमेश्वर सांगतील. कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चला, प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्मेशनाथ महाराज की जय. लावा हात लावा. पाठीमागे घ्या. दोन्ही घे. आज रामायण ग्रंथाची आरती आणि त्या आरतीची सेवा आमच्या श्री राहणाऱ्या त्यांच्या नाती, ऐका नाही, लोणगावकर सर्व असणारे ह्या मुली उच्च शिक्षित आहेत. शिवकन्या भाग्यश्री आहे आणि या उच्च शिक्षित आमच्या सुकन्या आज या रामायण ग्रंथाची आरती करत आहेत. तसेच सौवश्री पांढरे हे देखील आज ग्रंथाची सेवा आरतीच्या माध्यमातून करत आहेत. उत्कट साधुनी शिळा शिटू बांधोनी देह लंका वंशोनी काम क्रोधादी कराते समरदोनी महावीरावली लुटोनी जय देव निभूत रामा वात्माजा रामा माती आरती सद्भावी आरती प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला लंका धन करून आखया मारिला पाहिला जम्मू माळी ध्वजत्राटीला आनंदाची ओढी घेऊन आला देव निभूत रामा वात्माजा रामा माती आरती सद्भावी आरती बळणी शक्ती सोडविली सीता म्हणून झाल्या चार गुणाका आनंद ओसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौशल्या माता जय देव निभूत रामा वात्माजा रामा माती आरती सद्भावी आरती पूर्ण कामा ध्वनी गर्भया पार वानर करती भूकार आणि देश आले दशरथ कुमार नदी होता आनंद थोर जय देव निभूत रामा वात्माजा रामा सिंहासने राजा रघुवीर रघुवीर सोम पावेतया पूजोपचार ध्वजात्यारती वाद्यात गजर माधवदास स्वामी आत्मेना विसर जय देव निभूत रामा वात्माजा रामा आरती सद्भावी आरती पूर्ण कामा
उड्डाण उड्डाण अहंकार वदनी कंडल भूमंडळ शिरो जगणी काळे ब्रह्मांड त्रिभुवनी सुवर्णी साचर झाल्या पळणी जय देव जय हनुमंता हनुमंता तुझे प्रसादे नाभी कृतांता जय देव तुमले पाताळ उतारते शब्द तंत्रज्ञ धर मारीला खेद काळे पर्वत उच्छेद काळे रामदास भक्तीचा बोध जय देव जय हनुमंता हनुमंता तुझे प्रसादे नाभी कृतांता जय देव आरती कनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगत गुरु जगन्नाथा आरती कनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे पूजन संसार दुःख नाश महामंत्राचे बीज आरती कनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगत गुरु जगन्नाथा आरती कनाथा एकनाथ नाम घेता सारख वाटले चिंता आनंद गोपाळदासा धनी नवे गुणाचा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं दुर्गेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन्तवाणी चैतन्यनामं हरि लोकाङ्गण वन्दिर चरण युवाणि पायिन रूपदुधीन प्रेम्यालिङ्गन आनन्द पूजन भावे गोपालिन हरिनामा आता स्वामी देवी देवागयज्ञ दोषावे दोषो निमजयावे प्रसायदावे एकाची बनवी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्रीवाचे दुरिताचे निरदावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जोने मनुष्य तो जाहो प्राणिजा वर्षता सळ मंडळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी आगमरत भूमंडळी वेदतया मुता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंता मिटे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अंजन मातंड जे महिला ते सर्वाई सदा सज्जन सोये किंबहुना सर्व सुखी पूर्ण होलिये लोकी भजितवानी पुरगी आनंदित आणि नंदोपजविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे ये दमने श्रीवेदाओ आहोईल दान पसाओ येणे बरे दान देवो सुषया येणे बरे दान देवो सुखया येणे बरे दान देवो सुखया हरि ओम शांति 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय प्रमय